नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रे किचनमध्ये। आज आपण बनवतोय अगदी बाहेर मिळतं तसं परफेक्ट कोबी मंचुरियन घरच्या घरी। आणि हे मंचुरियन 100% कुरकुरीतच होणार याची खात्री मी देते। चला तर लगेच साहित्य बघूया। 3 वाटी बारीक चिरलेला कोबी घेतला इथे। त्याच वाटीने पाऊण वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर आहे। मोठा 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे। 3 ते 4 मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्यात। त्यानंतर 1 चमचा सोया सॉस आहे। 1.5 चमचा रेड चिली सॉस घेतलाय। चवीप्रमाणे मीठ घेतले। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आहे आणि 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे। इथं सोया सॉस आणि रेड चिली सॉस जर तुमच्याकडे नसेल तर नाही वापरला तरीही चालणार आहे। आता कृतीकडे वळतोय। त्याच्यासाठी एका ताटामध्ये हा सगळा कोबी घालायचा। कोबी अगदी बारीक चिरून घ्यायचा बरं का, त्याच्यामुळे आपले मंचुरियन छान कुरकुरीत असे तयार होतात। आता याच्यामध्ये मीठ घालायचे आणि हे सगळं व्यवस्थित असे एकदा आपल्याला मिसळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आधीच कोबीला मीठ लावून घेतलं ना, त्याला पाणी सुटतं आणि मग याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर मैदा किती वापरायचा याचा बरोबर असा अंदाज येतो आपल्याला। जर सगळं साहित्य आधी घातलं आणि त्यानंतर मीठ घातलं तर मग बऱ्याचदा मैद्याचा कॉर्नफ्लोअरचा अंदाज चुकू शकतो। त्यामुळे आधीच कोबीला मीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग मैदा कॉर्नफ्लोअर वगैरे घालायचं। इथं मी मैदा घातला, थोडासा शिल्लक ठेवला। कॉर्नफ्लोअर मात्र सगळं घातलेलं आहे। जर लागला तर मैदा परत वापरूया। हे तिखट घातलंय सगळं। त्यानंतर काळी मिरी पूड घातली थोडी बाजूला ठेवली ग्रेव्हीसाठी। आता चिरून घेतलेल्या या मिरच्या सगळ्या घातल्यात। आलं लसणाची पेस्ट घातली आहे, ती मात्र भरपूर घालायची। सोया सॉस घालायचे। त्यानंतर हा जो रेड चिली सॉस आहे तोही सगळा घालायचा आणि हे आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आता गाड्यावरती जे मंचुरियन असतं ना त्याच्यामध्ये आलं लसणाचा वापर जास्त केलेला असतो, त्यामुळे त्याला चव खूप छान अशी येते। आपणही इथे आलं लसूण जास्त वापरलेलं आहे, जेणेकरून आपल्या मंचुरियनला अगदी गाड्यावर मिळते ना त्या मंचुरियनची टेस्ट येईल। तुम्हीही वापरा। आता जराही पाणी न वापरता आपल्याला हे भिजवून घ्यायचे। कोबीला मीठ लावल्यामुळे आधीच व्यवस्थित असं पाणी सुटतं, त्यामुळे इथं आपल्याला जास्तीचं पाणी वापरायची गरज पडत नाही। कोबीच्या अंगच्या पाण्यामध्येच हे भिजवून तयार होतं। मी इथं कोबी बारीक बारीक चिरून घेतलाय। तुम्ही जर मोठ्या खिसणीने खिसून घेतला तरीही चालणार आहे। फक्त बारीक खिसणीने अजिबात खिसायचा नाही, मोठ्या खिसणीनेच खिसायचा। जर बारीक खिसणीने खिसला ना तर मग मंचुरियन तळल्यावरती ते परत मऊ पडू शकतात किंवा त्याच्यामध्ये जास्त तेलही राहू शकतं, त्यामुळे मोठ्या खिसणीने खिसायचं। याच्यामध्ये मला सगळा मैदा घालायची गरज पडली। मी उरलेला जो मैदा होता तो 1 चमचा मैदाही घातला आणि आता हे व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे। इथं बघा जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही, लगेचच आपल्याला तळायला घ्यायचं आहे। इथं तेलही गरम केलेलं आहे मी। मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे मंचुरियन सोडून घ्यायचेत। गोल गोल सोडले तरीही चालतात किंवा भज्याप्रमाणे कसेही असे वाकडे तिकडे सोडले ना तरीही चालतात। फक्त कडकडीत असं तेल गरम करायचं नाही आणि जास्त कमीही गरम नसावं। मग काय होतं, जर कडकडीत गरम असेल तर वरून वरून तळलं जातं, त्यामुळे मध्यम गरम करायचं तेल। त्यानंतर हे गोळे सोडायचे एक एक करून। लगेचच याला झाऱ्या लावायचा नाही, 1-2 मिनिट याला तळू द्यायचं खालून आणि मग त्यानंतर झाऱ्याने असं अलटपलट करून घ्यायचं। मंचुरियन तळताना अजिबात घाई गडबड करायची नाही, नाहीतर मग ते नंतर मऊ पडतात। मंद ते मध्यम गॅसवरती साधारण 5 ते 6 मिनिटांपर्यंत एक बॅच तळून घ्यायची। इथं बघा आपले मंचुरियन तळून झालेले आहेत, एकदम कुरकुरीत असे तळून तयार झालेत। हे आता काढून घेते आणि त्यानंतर दुसरी बॅच ही करायची आहे। अजिबात तेल वगैरे राहिलेलं नाही, तुम्हाला दिसत असेल। दुसरी बॅच ही मी सोडून घेते इथं मंचुरियनची आणि ती पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे। फक्त दुसरी बॅच सोडताना ना तेलाचं तापमान बघायचं। तेल जर थंड झालेलं असेल तर ते अजून थोडंसं तापवून घ्यायचं आणि मग दुसरी बॅच सोडायची, नाहीतर त्याच्यामध्ये तेल राहतं। 5 ते 6 मिनिटांनंतर दुसरी बॅचही इथं तळून तयार झालेली आहे। हे मी काढून घेते आणि त्यानंतर उरलेले सगळे मंचुरियन अशाच प्रकारे करून घेऊया।
तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर उपलब्ध नसेल ना त्यावेळी, तर त्याच्याऐवजी तेवढ्याच प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालतं. त्याच्यामुळे पण आपले मंचुरियन छान कुरकुरीत असे तयार होतात. इथं आपले सगळे मंचुरियन तळून तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तुम्हाला दिसायलाच कुरकुरीत दिसत असतील. आता हे अशाच पद्धतीने खाल्ले ना तरीही चालतात, कोरडे खायलाही छान लागतात, किंवा टोमॅटो सॉस, शेजवान चटणी त्याच्यासोबतही छान लागतात. पण आज आपण इथे अगदी बाहेर मिळतात तसे करतोय ना, त्यामुळे ग्रेव्ही पण बनवतोय त्याची. एक कांदा चिरून घेतलाय, त्यानंतर सिमला मिरचीही मध्यम आकाराची चिरून घेतली बारीक बारीक. एक मोठा चमचा चिरलेला लसूण आहे, एक छोटा चमचा चिरलेलं आलं आहे, आणि तिखट मिरच्याही घेतल्यात 2. इथं या वाटीमध्ये 1.5 चमचा सोया सॉस, 1.5 चमचा रेड चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 1 चमचा व्हिनेगर हे सगळं घातले आणि आधीच मिसळून घेतलेलं आहे, जेणेकरून बनवताना घाई होऊ नये. मीठ आणि काळी मिरी पूड ही घेतली आहे. गॅस फुल करायचा, कढई एकदम कडकडीत गरम करायची आणि त्याच्यामध्ये आलं लसूण घालायचं. हेही थोडंसं जास्तच वापरलेलं आहे आपण, कारण बाहेर जी मंचुरियनची ग्रेव्ही किंवा सॉस बनवतात ना त्याच्यामध्ये आलं लसणाचा वापर जास्त केलेला असतो, त्यामुळे त्याला अशी भारी चव येते. आलं लसूण परतल्यानंतर तिखट मिरची घातली, त्यानंतर कांदा घातलेला आहे. हा 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. हा कांदा जास्त भाजून घ्यायचा नसतो, फक्त थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर सिमला मिरची घालायची. हे सगळं अजून 1 मिनिटभर परतून घ्यायचं मोठ्या गॅसवरतीच. गॅस अजिबात बारीक करायचा नाही. मोठ्या गॅसवरती या भाज्या परतून घेतल्या ना त्याला असा मस्त स्मोकी फ्लेवर लागतो, जो बाहेर मिळणाऱ्या मंचुरियनला असतो. आपण मगाशी जे सॉस वाटीमध्ये घेतले होते ना मिसळून, ते आता याच्यामध्ये घातले. हे सगळं मोठ्या गॅसवरतीच परतायचं असतं. आयतेवेळी घाई होते म्हणून मी कधी पण सॉस आधीच एका वाटीमध्ये काढून घेते, ज्यामुळे आपल्याला हे पटकन करता येतं, घाई होत नाही. आता याच्यामध्ये मी कॉर्नफ्लोअरची स्लरी घालते. 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं, त्यात 3 ते 4 चमचे पाणी घालून त्याची स्लरी बनवली, ही याच्यामध्ये घातली. मिक्स करून घेतलं. त्यानंतर अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. आपण इथं ड्राय मंचुरियन बनवतोय त्यामुळे जास्त ग्रेव्ही बनवणार नाही. थोडीशी साखर घातली आहे, साधारण अर्धा चमचा. हे सगळे जे सॉस घातले, व्हिनेगर वगैरे, या सगळ्याची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी. सोया सॉस थोडासा कमी वाटत होता म्हणून अजून 1 पाव चमचा सोया सॉस मी या ग्रेव्हीमध्ये घातला. आणि हे सगळं आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि जे कोबी मंचुरियन बनवून घेतलेले आहेत ना ते याच्यामध्ये घालायचे. हे करताना पण गॅस फुलच ठेवायचा, गॅस कमी करायचा नाही. आणि अगदी 1 मिनिटभर आपल्याला हे मंचुरियन या सॉसमध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत. जर जास्त उशीरपर्यंत हे चालू गॅसवरती असेच परतले ना तर मग हे मऊ पडतात, त्यामुळे अगदी मिनिटभर परतून घ्यायचे. सगळी ग्रेव्ही याला व्यवस्थित अशी कोट होते आणि मग आपलं मंचुरियन पण छान कुरकुरीत असं राहतं. हे तयार झालंय. आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि लगेचच मंचुरियन खायला घ्यायचेत. मला कांद्याची पात मिळाली नाही म्हणून मी इथं घातलेली नाही. तुम्हाला जर मिळाली तर मुठभर कांद्याची पातही घाला, त्यामुळेही छान लागतात आपले मंचुरियन. आता सगळ्यात शेवटी एक अशी टिप सांगते जी शक्यतो कोणी सांगत नाही. हे जे मंचुरियन असतात ते ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर हळूहळू मऊ पडायला सुरुवात होते, त्यामुळे ज्यांना कोणाला अगदीच कुरकुरीत असे मंचुरियन आवडतात त्यांनी ते ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे नाहीत. टोमॅटो सॉस सोबत किंवा आपण जी ग्रेव्ही बनवली त्याच्यासोबत असे बुडवूनच खायचे, म्हणजे ते खूप कुरकुरीत असे लागतात. आणि ज्यांना कोणाला वरून कुरकुरीत आतून मऊ असे आवडतात त्यांनी हे ग्रेव्हीमध्ये मिसळायचे. आणि हे ग्रेव्हीमध्ये मिसळल्यानंतरही जास्त वेळासाठी ठेवायचे नाहीत, अगदी 10-15 मिनिटांमध्ये खाऊन संपवायचे, म्हणजे ते छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि आपले येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हीही बघू शकाल. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.